नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा छानशा आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज मी तुमच्यासोबत हेल्दी ब्रेकफास्टची रेसिपी शेअर करणार आहे. आज मी जो पदार्थ करणार आहे तो मोस्टली सगळ्यांच्या घरी करत असतील, पण कधी ब्रेकफास्टसाठी तुम्ही खाल्ला नसेल तर नक्की आजचा पदार्थ करून बघा. आणि सगळ्यात हेल्दी आणि बेस्ट ब्रेकफास्ट रेसिपी आहे ही. थोडंसं तेल घेतलं, तेलामध्ये जिरं मोहरी मस्तपैकी तडतडून दिली. त्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकले थोडंसं हिंग, कढीपत्ता असेल तर तो सुद्धा तुम्ही टाकू शकता. त्यानंतर त्याच्यामध्ये मी ही तयार केलेली डाळ वापरलेली आहे. तर ही उरलेली डाळ आहे आणि या डाळीमध्ये मी पालकसुद्धा वापरलेला आहे. तर पालक पाहिजे असं नाही आहे, उरलेली डाळ वापरून आपण आजचा हा पदार्थ करणार आहोत. 1 वाटी माझ्याकडे डाळ होती, त्याच्यामध्ये मी 2.5 वाटी पाणी वापरलेलं आहे. तर ह्या प्रमाणात तुम्ही करू शकता, कारण हा पदार्थ नंतर जाड होतो. त्यानंतर इथे मी थोडासा लाल मसाला टाकलेला आहे, कारण तिखट लागण्यासाठी. कारण वरण म्हणजे जे नॉर्मल आपण डाळ किंवा वरण करतो ती एवढी तिखट नसते. तर इथे मी थोडंसं तिखट त्याच्यामध्ये टाकले. छान उकळी येऊन द्यायची, कारण कधी कधी डाळ शिल्लक राहिली तर आपण मोस्टली ती नाही खात, पण अशी डाळ वापरून तुम्ही असा मस्त हेल्दी ब्रेकफास्ट साठी पदार्थ करू शकता. चवीपुरतं मीठ मी टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये छान उकळी येऊन द्यायची. त्यानंतर चपातीचं म्हणजे नॉर्मल जी चपाती आपण लाटतो तशी चपाती लाटून घेतली व्यवस्थित. आणि जर तुम्ही ब्रेकफास्टसाठी करत असाल आणि तुमची घाई असेल तर एकदम पातळ लाटा, जेणेकरून ते पटकन शिजेल. तर इथे मस्तपैकी मी एक चपाती लाटून घेतली. जेवढी पातळ होईल तेवढी लाटा. जर वेळ असेल तर थोडीशी जाड चपाती ठेवली तरी चालेल. त्यानंतर इथे उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये चिंच आणि गुळाचं पाणी मी टाकलेलं आहे. गुळ आणि चिंच जर पाणी केलेलं नसेल तुमच्याकडे तर त्याच्यामध्ये 1 चिंचेचा तुकडा आणि 1 गुळाचा तुकडा छोटासा आपण टाकून द्यायचा, कारण तो उकळताना विरघळून जातो. त्यानंतर इथे मस्तपैकी मी चपातीला असे शेप दिला आणि ते छानपैकी त्या डाळीमध्ये टाकून घेतलं. तर आमच्याकडे याला चक्कुला म्हणतात, वरणफळ म्हणतात. तुमच्याकडे या पदार्थाला काय म्हणतात मला नक्की सांगा. आणि हा पदार्थ आपण मोस्टली रात्रीच्या जेवणामध्ये करतो, पण कधी जर डाळ उरली तर तुम्ही थंडीमध्ये तर नक्की ही ब्रेकफास्टसाठी रेसिपी ट्राय करा, कारण पोट पण भरतं आणि हेल्दीसुद्धा आहे. आणि म्हणजे मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही नक्की ब्रेकफास्टमध्ये हा पदार्थ ट्राय करा. थोडंसं गूळ आणि चिंच टाकल्यामुळे सांबारसारखी टेस्ट येते. आणि थोडंसं मी एक्स्ट्रा तिखटसुद्धा टाकलेलं आहे, त्याच्यामुळे खूप मस्त टेस्ट येते आणि गरम गरम खायला खूप छान वाटतं. ब्रेकफास्टसाठी आपण करतो त्याच्यामुळे जी चपाती आपण लाटलेली आहे, म्हणजे चपातीचे जे तुकडे त्याच्यामध्ये टाकलेले आहेत लाटलेले, ते पातळ टाकायचे म्हणजे ते पटकन शिजतात. जर वेळ असेल तुमच्याकडे तर थोडेसे जाडसर ठेवायचे. ह्याच्यामध्ये मी 2 ते 3 चपात्या बसतील एवढे तुकडे टाकलेले आहेत आणि छान उकळी येऊन द्यायची. अगदी 6 ते 7 मिनटं लागतात मॅक्झिमम, जर तुम्ही झाकण ठेवून हे शिजवलं तर. आणि मस्तपैकी आपला हा पदार्थ तयार झाला आहे. कधीही आपल्याकडे वरण किंवा डाळ उरली तर मोस्टली आपण नाही खात, आणि थंडीमध्ये तर इच्छाच नाही होत. तर असा मस्त तुम्ही ब्रेकफास्ट केला तर सगळे आवडीने खातील. आणि तुम्ही कोणालाही देऊ शकता, म्हणजे स्कूलमधल्या मुलांना देऊ शकता, मोठ्या माणसांनासुद्धा देऊ शकता. त्याच्यामुळे चपातीसुद्धा खाल्ली जाते, डाळसुद्धा खाल्ली जाते. आणि मी ह्या डाळीमध्ये पालकसुद्धा टाकलेलं आहे, ते सुद्धा खाल्लं जाते. त्याच्यामुळे मी म्हणू शकते की हेल्दी आहे. आणि थंडीमध्ये सहसा काही म्हणजे खराब होत नाही, शिळं एकदम होत नाही. तर कारण आमच्याकडे तर खूप जास्त थंडी आहे, त्याच्यामुळे थंडीमध्ये थोडीशी अशी डाळ वगैरे राहिली तर तुम्ही असा त्याचा वापर नक्की करा आणि मस्त ब्रेकफास्ट म्हणून हा पदार्थ सर्व करा. तर इथे छानपैकी आपला पदार्थ झालेला आहे. तर तुम्हाला आजचा पदार्थ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. डाळ कोणतीही असू दे, तुम्ही कोणतीही डाळ असली तरी हा पदार्थ करू शकता. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय.